आजपर्यंत कुठल्याच क्लायंट कडून अशी कंप्लेंट आली नव्हती का? सो वी हॅव टू टेक दिस सिरियसली. सर हा ये. बोलवच. हा संजय, ते लिगलने कॉन्ट्रॅक्टच्या काही नवीन कॉपीज पाठवल्यात. एकदा नजरे खालून घे. ओके सर. तुझ्या डेस्कटॉपवर पाठव. ओके सर. सर ते अर्जंट आहे का? आहे का? नाही सर, ते बाहेर मेंटेनन्सचं काम चालू आहे, त्यामुळे सगळी सिस्टम डाऊन आहे बाहेरची. नो प्रॉब्लेम. माझ्या लॅपटॉपवर बघ. इथेच बघ. इथे नाही सर, म्हणजे तुमची मीटिंग चालू आहे. अरे आम्ही काय इथे अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला डिस्कस नाही करत आहोत. बघ. सो जेंटलमॅन, या बिल्डिंग मध्ये आपण लिफ्ट बसवलेलं आहे. बिल्डिंग जुनी आहे. आता कमर्शियल कॉम्प्लेक्स असल्यामुळे लोकांची खूप वर्दळ असते दिवसभर, त्यामुळे लिफ्ट समोर मोठमोठ्या रांगा लागतात. आणि मॅनेजमेंट आपल्याला दोष देते की तुमच्या लिफ्ट्समुळे प्रॉब्लेम होतोय. सो व्हाट डू वी डू? सर उन्हें सजेस्ट करें कि लिफ्ट की और एक बैंक इंस्टॉल करें. वी कैन टेक ऑन द जॉब. नॉट पॉसिबल. बिल्डिंग जुनी आहे आणि त्यात कुठलाही स्ट्रक्चर चेंज करून लिफ्टची नवीन बँक इन्स्टॉल नाही करता येणार. आपलं लिफ्ट फास्ट आहे, पण गर्दी वाढते आणि बिल्डिंग मध्ये जागा नाही. अब तो सर ये हमारा प्रॉब्लम नहीं. दॅट आय ऑल्सो नो शर्माजी. पण मॅनेजमेंटला कोणाला तरी दोष देणं भाग आहे आणि आपण बळीचे बकरे बनलो. एनी अदर सजेशन्स? सर मी बोलू? म्हणजे मी आधीच माफी मागतो, कारण मी जे काही बोलेन ते मूर्खपणाच असेल. कारण मी काही क्वालिफाईड इंजिनियर नाही. मी मॅनेजमेंटचा माणूस आहे सर. पण तुमची परमिशन असेल तर बोलतो. गो अहेड. सर मला असं वाटतं की हा इंजिनिअरिंग प्रॉब्लेम नाहीये, हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. सायकोलॉजिकल? हो, म्हणजे बिल्डिंग जुनी आहे, त्या बिल्डिंग मध्ये 2च लिफ्ट्स आहेत, हे लोकांना माहिती आहे. लिफ्ट्स त्याच वेगानं काम करणार हेही लोकांना माहिती आहे. मला असं वाटतं प्रॉब्लेम हा आहे की लिफ्टची वाट बघत लोक ज्या जागेत उभी राहतात ती जागा, तिथे गडबड आहे. तिथे उभी राहून लोक कंटाळतात, तिथे त्यांना काहीच मनोरंजन नाहीये, म्हणून मग ते कटकट करतात. मग तुझं काय सजेशन आहे? बिल्डिंगच्या फायरमध्ये नाटकाचे प्रयोग लावायचे की गाण्याचे कार्यक्रम करायचे लोकांचं मनोरंजन करायला? नाही सर, तसं नाही. सजेशन एवढंच होतं की बिल्डिंगच्या मॅनेजमेंट बरोबर बोलून ज्या ठिकाणी लोक लिफ्टची वाट बघत उभी राहतात त्या भिंतींवर आपण लाईफ साईज आरसे बसवायचे. मला असं वाटतं की माणूस स्वतःचं प्रतिबिंब बघण्यात जितका रमतो तितका तो आणखीन दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत रमत नाही. म्हणजे जी लोक लिफ्टची वाट पाहत उभी असतील ते आरशात स्वतःचं मनसोक्त दर्शन घेईपर्यंत हे विसरून जातील की लिफ्ट जरुरीपेक्षा 1 मिनिटभर उशिराच येते. हे तुझं सजेशन आहे? हो सर, मला माहितीये हे मूर्खपणाचं वाटू शकतं, पण तू बाहेर थांबलास तरी चालेल. सर मी काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी. थांब, बाहेर थांब. या, तुम्ही पण या.
हा विद्या, त्या श्रीनाथ टॉवरच्या मॅनेजमेंटला मेल पाठव आणि मला शहरातल्या सगळ्या लीडिंग ग्लासवर्क्सचे नंबर्स हवेत. या. हॅलो सुहास दादा, हॅलो, कोण? मी मंजुषा बोलतेय. प्रिया इथे नाही आहे. आय थिंक ती किचन मध्ये असेल. तुम्ही पुण्याला आलायत का? पुण्याला नाही. मंजुषा ताई, हा, एक मिनिट, आलीच प्रिया. थँक्यू. हा, बोल सोना. अगं, मंजुषा कशी काय? हो रे, सगळ्याजणी आपल्याकडे आल्या आहेत पुण्याला. म्हणजे मंजुषा ताई, आत्या, मावशी सगळ्याच. हो. मी एकटी होते ना, तर सहज मावशीला फोन केला. तिला म्हणाले मला खूप कंटाळा आलाय, तुम्ही सगळ्याजणी असतात तर आपण खूप धमाल केली असती. आणि बघ ना, त्या तिघी खरंच इकडे आल्या सकाळी. हो, सो नाईस ऑफ देम. मावशीना आणि आत्याला माझ्याकडून नमस्कार सांग. हो, नक्की सांगेन. तू कधी परत येतोयस? मी ऍक्च्युली आज संध्याकाळपर्यंत कळेल मला ते. आणि तेव्हा तुला फोन करीनच मी. ठीक आहे, सो एन्जॉय. ठेवू का फोन? ओके, बाय. बाय. मंजुषा ताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी सुहासला सांगितलं नाहीये की मी इथे राहते. त्याच्या मनात अजूनही सत्यजित बद्दल. इट्स ओके प्रिया, मी समजू शकते. त्या फोनच्या गडबडीत मी नॉर्मल चालत आले हे मंजुषाला कळलं नाही. थँक गॉड. सर. हा, काय रे? काय नाही सर, निघत होतो. ये ना, बस. संजय, अरे ती तुझी आरशांची कल्पना चांगली. मी ऑलरेडी बोललोय क्लायंटशी. त्यांचा अजून फारसा विश्वास बसलेला नाही त्याच्यावर. बट इट्स ओके. आउट ऑफ द बॉक्स आयडियांविषयी लोकांची अशीच रिॲक्शन असते. आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. थँक्यू सर. घाई आहे का घरी जायची? नाही सर. मग कुणाला वेळ दिली? नाही सर. गर्लफ्रेंड? नाही सर, खरंच. अरे, असली तरी मी काय फासावर देणार का तुला? या वयात नसली तर प्रॉब्लेम आहे, नाही का? बोल ना. मी काय बोलणार सर? काय आहे कोणी? आहे. क्या बात आहे. काय नाव काय? राहते कुठे? लग्न कधी? नाव देवाचं नाव घेण्याआधीही मी तिचं नाव घेतो. इथे राहते.
आणि लग्नाचं म्हणाल सर तर लग्न झालंय, म्हणजे माझ्यासाठी तरी ते तसंच आहे. माय गॉड, म्हणजे आमचे संजय सरंजामे कवी संजय सरंजामे आहेत. ठेवले ना एकदा इथलं एक. नक्की सर, एक ना एक दिवस तुमच्या समोर आम्ही दोघंही येऊ जोड्यानं. मी त्या दिवसाची वाट बघतो. सर तुम्ही मी माझी गर्लफ्रेंड नाही रे बाबा. काय पोटापाण्याच्या मागे धावण्यात ना या सगळ्या गोष्टींसाठी कधी वेळच मिळाला नाही. निदान आतापर्यंत तरी. आणि आता सॉरी सर, मला माहिती मी माझी लिमिट क्रॉस करतोय. तुम्हाला असे प्रायव्हेट प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये मला. कम ऑन संजय. अरे विनय का विचारले तुला मगाशी प्रायव्हेट प्रश्न? इनफॅक्ट परत झालं. म्हणजे कसं ना की ज्या गोष्टींच्या बाबत आपल्याच मनात थोडी गुंतागुंत असते त्या गोष्टी दुसऱ्याच्या तोंडून ऐकल्या की संगतीला. आणि तू तर प्रेमाभिमाच्या बाबतीत अनुभवी माणूस आहेस. संजय मला सांगशील म्हणजे तुला कधी कळलं की आपण प्रेमात पडलो? आय मीन टेस्ट काय? म्हणजे कसं आहे की घशाला कोरड पडली की आपण म्हणतो तहान लागली, अंग गरम लागलं की आपण म्हणतो ताप आला, किंवा केस पिकायला लागले की आपण म्हणतो वय झालं. तसं नक्की काय झाल्यावर समजावं की आपण प्रेमात पडलो? माहित नाही सर. अरे तू तर प्रेमात अकंठ बुडालेला माणूस आहेस आणि तुला का कसं कधी नाही माहित सर. मला एवढंच माहितीये की तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. काहीही. म्हणजे ते सिनेमात म्हणतात तसं तुझ्यासाठी जीव वगैरे देईन. जीव द्यायला फार अक्कल लागत नाही सर. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगणं, स्वाभिमानानं जगणं. पण तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी मी माझा स्वाभिमानही मोडू शकतो. यापेक्षा जास्त काय सांगू सर. मला असं वाटतं की जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय असते ती गोष्टही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी सहज सोडून देऊ शकत असाल तर तुम्ही असं म्हणू शकता की तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. मी येतो सर. विचार केला पाहिजे. माझ्यासाठी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माझं स्वातंत्र्य. मला स्वतंत्र राहायला आवडतं. काल रात्री पहिल्यांदाच असं वाटलं की इथे बंधनात अडकलो तरी चालेल, किंबहुना इथे बंधनात अडकायला आवडेल. काल रात्री भेटलं होतं कोणी. हा पण तिचं नाव तेव्हाच सांगेल जेव्हा तू तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांगशील.
बाय सर. पहिल्यांदाच असं वाटलं की इथे बंधनात अडकलं तरी चालेल, किंबहुना इथे बंधनात अडकायला हवे. लोकांच्या आयुष्यात भाग्याचे दिवस उजाडतात. माझ्या आयुष्यात भाग्याची रात्र उजाडली आहे. तू समोरून फोन केलास. शुभ्राचं वॅक्सिनेशन झालंय आज. एवढंच सांगायचं होतं म्हणून फोन केला. हो. रडली का खूप? हा, इंजेक्शन दिल्यावर बाळ जेवढी रडतात तेवढी रडली. ताप वगैरे नाही आहे ना? नाही, ताप नाहीये तिला. बाकी बाकी काही नाही. सरनाईक साहेबांची तब्येत कशी? बाबा बरे आहेत आता. नाही, ऍक्च्युली आईला आणि आत्याला त्यांना भेटायला यायचं होतं. सत्यजित, ते हॅलो, सॉरी, तू इम्पॉर्टंट कॉलवर होतास का? मंजिरीचा फोन होता. मंजिरी, बापरे, आय एम सो सॉरी, मला माहिती नव्हतं. म्हणजे मी ठीक आहे, सोड, बोल. काय नाही, मी एवढंच सांगायला आले होते की हे माझं पायाचं असं झाल्यामुळे मला इथे राहावं लागतंय. पण मी लवकरच. आई बोलली मला. ठीक आहे. सत्यजित, मला माहिती आहे सगळं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. म्हणजे मंजिरीला जर कळलं मी इथे राहतेय तर. ठीक आहे प्रिया, जा तू झोप आता. झोप कुठे येते? पाय इतका दुखतोय ना. काळजी घे. आणि काल मी जे काही बोललो त्याचं वाईट वाटून घे नकोस प्लीज. मी तुझ्या बोलण्याचं कधीच वाईट वाटून घेतलं नव्हतं. पूर्वी नाही आणि आत्ताही नाही. गुड नाईट. या, गुड नाईट. सॉरी, मी नाही बोलू शकत आता. मंजिरी, अगं मगाशी कट झाला फोन. त्या मी शुभ्राला झोपवतीये. मी आता नाही बोलू शकत. ठीक आहे, बाय. सर, या चेक्सवर सह्या राहिल्या होत्या. Tell you I really hate this part of my job. जर शक्य झालं असतं ना तर पैसे देऊन एखादा माणूस ठेवला असता सहाय्य करायला.
आणखी काय? सर एक गोष्ट विचारायची होती. हं? सर हा नवीन मुलगा संजय हा दुसरीकडे कुठे पार्ट टाइम जॉब करतोय का? नाही म्हणजे काही बोललं नाही का ग? नाही. काल मी माझा मोबाईल घ्यायला सर्व्हिस सेंटरला गेले होते. तिथे बाजूला एका रिअल एस्टेट एजन्सीचं ऑफिस आहे. तिथे पाहिलं मी त्याला काल. रिअल इस्टेट एजन्सी, मथुरा एंटरप्राइजेस. नाव नाही पाहिलं सर, पण बहुतेक तेच असावं. हा अगं तो आधी तिकडे कामाला होता. काय ड्यूज वगैरे राहिले असतील, क्लिअर करायला गेला असेल. ओ, कारण मला थोडं ऑड वाटलं. तो एका माणसाबरोबर बाहेर पडला, ते दोघं गाडीत बसले आणि गेले. आणि मला नवल वाटलं, गाडी संजयनी ड्राईव्ह केली. अच्छा. कसा दिसायला कसा होता ग तो त्याच्या सोबतचा माणूस? हँडसम होता, रुबाबदार होता आणि त्याने ब्लेझर घातला होता. सत्यजित मुधोळकर. सॉरी सर. नाही काय नाही, तुझा मी बोलतो संजयशी. आणि बघ इथून गेल्यानंतर तो काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणं नाही. पण स्टील लेट्स क्लॅरिफाय थिंग्स.